ज्याच्या बॅट मधून 15 चेंडू 40 धावांची खेळी झाली असा रौद्ररूप महाकाल महादेव कदम मॅन ऑफ द मॅच चा किताब घेताना आपल्या दोस्ती 11 उपवळे कदमवाडी संघासाठी उत्कृष्ट अशी खेळी पाहायला मिळाली महादेव कदम यांच्या बॅट मधून. पहिलं षटक हाताळण्यासाठी राम उंडाळकर यांनी आमंत्रित केलंय अमोल यांना. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहू शकतो एक अंडर-22 चा खेळाडू यश पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला करमाळेगावचा बाहुबली वैभव पाटील. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा पहिला चेंडू. तेच तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अमोल यांच्याकडून. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पण कुठेतरी तो प्रयत्न फसतोय आणि चेंडू अतिरिक्त होतोय. धावफलक चालना घेते. धावफलक जाऊन पोहोचले 1 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली आहे पण पंचांनी अपील फेटाळले. 1 बाउन्सचा इशारा देत पंचांनी ती अपील फेटाळली. 2 चेंडू नंतर धावसंख्या स्थिर. 2 चेंडू नंतर धावसंख्या येते 1 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय अमोल. सामना करेल यश पाटील. आपटलाय पुन्हा तोच प्रयत्न. पंचांनी इशारा दिलाय नो बॉलचा. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट. ओपन लायसन यश पाटील साठी. कोणत्याही प्रकारचा फटका सजवू शकतो. कोणतीही रिस्क तो या चेंडूवरती घेऊ शकतो. धावफलक जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. फटका लगावण्याचा प्रयत्न केलाय यष्ट्यांचा वेध घेतलाय पण फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे ही विकेट मान्य केली जाणार नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. लगातारचे 3 चेंडू निर्धाव काढलेत अमोल यांनी यश पाटील यांना. कुठेतरी फलंदाजी करत असताना यश पाटील यांना विचार करावा लागेल. आज फटके सजवावे लागतील. चौथा चेंडू फटका सजवलाय. फटका जातोय यश क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन सीमा रेषा पार. षटकार. धावा आल्यात 6 ने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. बॅट मधून पहिल्या 6 धावा यशच्या बॅट मधून आल्यात. एक यंग टॅलेंट अंडर-22 चा पश्चिम महाराष्ट्रासाठी खेळणारा हा खेळाडू यश पाटील पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता करताना अमोल. 5 चेंडू नंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज अमोल. सामना करेल यश पाटील. आपटण्याचा प्रयत्न यशने स्ट्रोक लगावलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स करत दन सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. पहिलं षटक हाताळत असताना अमोल यांनी 12 धावा खर्च केल्या. आणि बॉलिंग ट्रॅक वरती बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राम उंडाळकर बॉलरचं नाव कळवा. सचिन वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय सचिन. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय वैभव पाटील. पहिला चेंडू बॅटची कडा. काय नशीब
काय बॅड लक आहे. जसं महेश पवार यांच्याकडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचते ना, ज्या ज्या वेळेस वैभव पाटील ओपनिंगला जातो ना, त्या वेळेस तो स्वस्तात बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि पहिल्याच चेंडूवरती बॅटची कडे घेऊन यष्ट्यांच्या पाठीमागे झेलबाद झालाय वैभव पाटील. वैभवची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय कॅप्टन कूल मनोज पाटील, मॅन फ्रॉम करमाळे. करमाळे एक्सप्रेसच्या नावाने जो चर्चीला जातो ना, आणि कॉलनी क्रिकेट खेळत असताना काय गोलंदाजी करतो हा मनोज पाटील. एक अनुभवी खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो आपल्याला. मनोज बॉलिंग ट्रॅक वरती. सचिन फटका लगावलाय, लॉप झालाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करेपर्यंत कुठेतरी वाहनांच्या व्यत्ययामुळे कुठेतरी हा क्षेत्ररक्षकाचा झेल झाला असता, पण वाहनाचा व्यत्यय आल्यामुळे कुठेतरी नशिबाचा चौकार म्हणता येईल मनोज पाटील यांच्यासाठी. आणि धावा 4 ने वाढतील, धावसंख्या जाऊन पोहोचते ते 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. फटका लगावलाय मनोज पाटील यांनी, जीवांच्या आकाताने पळतायत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? थांबवलंय मनोज पाटील यांनी, यशला स्ट्राईक वरती नेलंय. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. 17. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय सचिन, एक अनुभवी गोलंदाज. स्ट्रायकिंग वरती एक यंग टॅलेंट यश पाटील, मॅन फ्रॉम करमाळे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होता सचिन, निर्धाव चेंडूची सांगता. यश पाटीलला पायघड्या बांधून ठेवल्यात, यश पाटीलला बांधून ठेवलंय. पुन्हा एकदा सज्ज होतो यश. फटका सजवलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून, चेंडू जातोय 1 बाउन्स करत दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय यश. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती मनोज पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती अमोल. मोठा फटका मारावा लागेल, त्याच प्रयत्नांमध्ये मनोज पाटील यांच्याकडून डॉट डिलिव्हरी झाली आणि उत्कृष्ट असा
गोलंदाजी राहिली अमोल यांची. धावफलक जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर उर्वरित 2 षटक किती धावा एकवटणार यश पाटील आणि मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये करमाळे संघासाठी. जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला परिवर्तन पाहायला मिळते. राम उंडाळकर यांनी आमंत्रित केलंय तनिष याला. एक यंग टॅलेंट आणि समोर सुद्धा एक यंग टॅलेंट. यंग टॅलेंट विरुद्ध यंग टॅलेंट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिला चेंडू घेऊन येतोय तनिष. सामना करेल यश. फटका सजवण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. यश मध्ये ती ताकद आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तनिष. दिशाहीन गोलंदाजी. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. कॉलिंग प्रॉपर मनोज पाटील आणि यश पाटील. पाटलांचे पोर वाईड +1 अशा 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. 22च्या स्वरूपात 1 धाव. पुन्हा एकदा तयार तनिष. सामना करेल मनोज पाटील. आपटलाय. निर्धाव चेंडूची सांगता. कुठेतरी एलिव्हेशन कमी पडते बॅटचं मनोज पाटलांच्या. आता यंग टॅलेंट विरुद्ध अनुभव मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला मनोज पाटील करमाळे एक्सप्रेस विरुद्ध तनिष. मोठा फटका आलाय मनोजच्या बॅट मधून. सीमा रेषा पार षटकार. ज्या तयारीमध्ये जो मनसुबा मनोज पाटील यांनी आपल्या मनामध्ये ठेवला होता, मला मोठ्या फटक्याची खेळी करायची आहे, आणि त्याच रीतीने त्याच दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय मनोज पाटील आणि यश पाटील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तनिष. फुल टॉस चेंडू. खराटा फिरवण्याचा प्रयत्न मनोज पाटील यांचा, पण चेंडू जातो गोशांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल तनिष. सामना करेल अनुभव विरुद्ध यंग टॅलेंट मनोज पाटील. वाईडिश ठेवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रात. धावफलक 1 ने वाढते. धावफलक जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंग एंडला मनोज पाटील. काय घडणार, काय बिघडणार. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. नो +1च्या स्वरूपात. धावफलक 2 ने वाढतंय. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट, फ्री हिट आणि फ्री हिट. धावफलक जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती तयार तनिष. फ्री हिटचा चेंडू. पंचांचा इशारा येईल. डॉट डिलिव्हरीची सांगता होताना पाहायला मिळते, आणि फ्री हिटच्या बॉल वरती तनिषने आपल्या मस्तकला थंड ठेवून डॉट डिलिव्हरीची सांगता केली आणि निर्धाव चेंडू हाताळला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. एक निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक कोण घेऊन येणार. स्वतः
स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येतो विकास. कारवाल्यांना विनंती असेल, जो कोणी क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षण करतोय 2 मिनिटं सामना थांबवा. त्यांना विनंती करा की किमान गाडी बाउंड्री लाईनच्या पुढे पार्क करावी. तर जाऊया सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंडला यश पाटील, बॉलिंग ट्रॅक वरती विकास. फुल टॉस चेंडू वाईटच्या स्वरूपात एक धाव वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू शिल्लक. स्लॉग ओव्हरचं षटक स्ट्रायकिंग एंड वरती यश पाटील. बॅटची कडा घेतली आणि चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. 5 चेंडू शिल्लक. स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आला विकास. राम उंडाळकर यांनी आमंत्रित केले विकासला स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी. बॅट हेलिकॉप्टर फिरवलाय. चेंडू लॉब झालाय. क्षेत्ररक्षक आहे आणि झेलबाद होतो यश पाटीलच्या स्वरूपात. दुसरा धक्का लागतोय जनमान स्पोर्ट्स करमाळे संघाला. येणारे 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू मध्ये किती धावा एकवटणार आपल्या संघासाठी. यशची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये आलाय तो शिवकुमार पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती विकास पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हाताळत असताना कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी केली. वाईटच्या स्वरूपात एक धाव आली. दुसऱ्या चेंडू हाताळत असताना बॅट मधून एक धाव आली. यशचा बॅटचा कडा घेऊन चेंडू घोषांकित क्षेत्रात. तिसऱ्या चेंडूवरती यशला हेलिकॉप्टर फिरवला होता यशनी, पण त्या हेलिकॉप्टरला क्रॅश लँडिंग करावं लागलं आणि तंबूच्या आश्रयाला परत पाठवलं यश पाटीलला. वाईड आणि विकेट धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. स्वतःच विकेटचं सॅक्रिफाईस केलंय यश पाटील. विकेट वाईड प्लस विकेट कर, रनआउट कर, विडी कर आणि रनआउट कर. विशाल पाटील आणि शिवकुमारची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय. शिवकुमारची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय विशाल पाटील. स्पीडअप घ्यायचं विशाल पाटील. मोजून पावले टाकू नका कारण आपल्याला खूप वेळ वाया गेलाय. या 2 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचले. फुलटॉस चेंडू मनोज पाटील यांनी फटका सजवलाय, पण त्या फटक्याचा काही सुद्धा उपयोग नाहीये कारण चेंडू घोषांकित क्षेत्रात गेलाय. आहे पण क्षेत्ररक्षकाच्या समोरून चेंडू जातो. 1 बाउंस सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावरती. 4 चेंडू नंतर 38. येणारे 2 चेंडू. स्ट्रायकिंग एंड वरती मनोज. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो विकास. आणि पंचांचा इशारा येतो. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू. या चेंडू नंतर हत्तेगाव संघासमोर एक ध्येय ठेवलं जाईल असा चेंडू. मनोज पाटील स्ट्राईकला. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. जसा लाडू एखाद्याच्या हातामध्ये जाऊन समावतो तसा हा चेंडू जाऊन तनिषच्या हातामध्ये समावला आणि मनोजचा खेळ इथेच खल्लास झाला. धावसंख्या स्थिर 38 वरती. येणारे 24 चेंडू मध्ये 39 धावांची गरज असेल हत्तेगाव संघाला.
चला स्पीडअप घ्या. चला कदमवाडी कॅप्टन व धोंडेवाडी कॅप्टन यांचा टॉस घ्या. दुसरा बॉल ऑफ साइडला. काय चौका. धोंडवाडी कॅप्टन टॉस घेण्यासाठी याच आहे. धोंडवाडी कॅप्टन. चला नेक्स्ट बॉल. यश बॉलिंग वर आहे. यश बॅटिंग वर राम उंडाळकर. बघूया मस्त असा फ्लिक केलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 रन. नेक्स्ट बॉल. यश बॉलिंग वर आहे. यश स्ट्राइक वर आहे. राम. बघूया जोरात अशी मॅच चालू आहे. बॉलिंग वरती आहे यश. बघूया नेक्स्ट बॉल आपडलाय. मस्त असा प्लेसमेंट. निर्धाव असा चेंडू. मस्त अशी बॉलिंग पण चालू आहे. बॅटिंग पण चालू आहे. 4 बॉल 5 रन. बघूया पुढचा चेंडू. फुल चेंडू हुकला. 1 डी. बघूया चला लास्ट चेंडू. धोंडवाडी कॅप्टन आलेले आहेत. टॉस घेऊया आपण इथे. आकाश मोरे टॉस घ्या. मस्त असा शॉट. बघूया काय होतंय. दीपक आहे खाली. मस्त असा दीपकने कॅच घेतलेला आहे आणि राम उंडाळकर याची विकेट गेलेली आहे. टॉस होत आहे धोंडवाडी वर्सेस कदमवाडी. टॉच विन कदमवाडी. डिसिजन कळवा.
नेक्स्ट बॅट्समन विनोद भाव श्री विनोद निकम यांचे जय हनुमान स्पोर्ट गळवाडी जय हनुमान स्पोर्ट चषक मध्ये सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. न्यू बॅट्समन नाही विकास आणि इकडे मनोज अमोल अमोल सॉरी अमोल. बॉलर आहे मनोज बॉलर मनोज आहे. मस्त असा चेंडू डॉट बॉल बघूया. सहा झाले सहा डॉट बॉल. पहिला निर्धाव असा चेंडू गेलेला आहे. बॅटिंग वरती आहे विकास. बघूया आपल्या टीम साठी किती योगदान देतोय अंपायर. मस्त असा बॉल निर्धाव असा चेंडू मस्त विकेट किपरिंग होत आहे. नेक्स्ट बॉल मनोज एक अनुभवी बॉलर. बॅटची कडा लागून पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव असा चेंडू. सलग 3 डॉट बॉल. रोहित अटकेकर वरती या. नेक्स्ट बॉल विकास साठी बघूया. पुन्हा वाईड बॉल एक्स्ट्रा रन. हे कर ना पहिल्यांदा वरती घे. हा विनोद भाऊ निकम यांचा सत्कार रोहित अटकेकर यांच्या हस्ते होत आहे. मस्त असा शॉट उचलला हवेमध्ये. बॉल बॉल खाली प्लेयर आलेला आहे. मस्त असा कॅच घेतलेला आहे. आउट OUT आउट. सत्कार होत आहे इकडे. श्री विनोद निकम भाऊ यांचा सत्कार रोहित अटकेकर यांच्या हस्ते होत आहे. मस्त असा नियोजन आणि वेळात वेळ काढून आल्याबद्दल तुम्हा सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत. रावसाहेब दाजी यादव यांचा सत्कार बबन गोळे यांच्या हस्ते होत आहे. तरी दाजी तुम्ही या सत्कार करायचा आहे. बबन गोळे यांच्या हस्ते सत्कार होत आहे तरी त्याने तो स्वीकारावा. न्यू बॅट्समन सचिन. मस्त असं प्लेसमेंट. बॅट्समन नाही चालू आहे. मस्त असा डॉट बॉल. रोहित पुढची मॅच आहे कदमवाडी आणि धोंडेवाडी यांचं काय डिसिजन काय आलंय. कदमवाडी बॉल फर्स्ट. धोंडेवाडी बॅटिंग आहे तुमची. कदमवाडी टॉस जिंकून बॅट्समॅन आउट OUT. चला सचिन आउट झालेला आहे. नेक्स्ट बॅट्समन वसंत भाव. वसंत चला लास्ट बॉल. लास्ट चेंडू मस्त असा बाउन्स
निर्धाव असा चेंडू ओव्हर समाप्त. चला जरा स्पीडअप घ्या, आपल्याला अजून भरपूर मॅचा खेळायच्या आहेत, तरी सर्वांनी सहकार्य करा. मस्त अशी बॉलिंग केलेली आहे. मनोजने 1 रन देऊन 1 विकेट घेतलेले आहे. बॉलिंगवर आलेला आहे दीपक, स्ट्राईकवर आहे अमोल. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. मस्त असा बॉलिंग चालू आहे आणि काय आहे दीपक. निर्धाव असा चेंडू निर्धाव असा चेंडू. दुसरा बॉल. अंपायरचा निर्णय एक्स्ट्रा वाईड बॉल. चला बघूया. नेक्स्ट बॉल दीपक कडनं. बघूया दीपक काय करतोय आपल्या टीमसाठी. पुन्हा आणि बॅटची कडा लागून यष्टीरक्षकाच्या हातात. कॅच आउट, विकेट. चला नेक्स्ट बॅट्समन तनिष, यंग प्लेयर. बघूया मस्त असे त्यांनी बॉलिंग केली होती. 2 कॅच अद्भुत असे घेतले होते. आता बॅटिंग वरती निघालाय तनिष. बघूया आपल्या टीम साठी काय करतोय. मस्त अशी बॅटिंग करत आहे तनिष. केलेला आहे एक यंग प्लेयर. बॉलिंग वरती अनुभवी बॉलर दीपक आणि हे यंग टॅलेंट तनिष. बघूया काय करतोय. मस्त अशी बॅटेची कडा लागलेली आहे आणि 1 डी डिक्लेअर झोन मध्ये 1 रन. 9 रन झालेले आहे. तिसरी ओव्हर चालू आहे. रामची विकेट गेल्यानंतर मॅच हातातून निसटत आहे. बघूया मस्त असा टोलवलेला बॉल. 1 रन साठी 1 रन पूर्ण. मस्त बॉलिंग. स्ट्राईकवर आहे वसंत भाऊ. चला बघूया. नेक्स्ट बॉल दीपक आपल्या टीम साठी काय करतोय. बघूया. डॉट बॉल, स्लो बॉल सोडला. लास्ट बॉल. बघूया काय करतोय बॅट्समन. पुन्हा एकदा निर्धाव. डॉट. नेक्स्ट ओव्हर. बघूया बॉलर कोण येते. बॉलिंग वर आलेला आहे. 3 ओव्हर नंतर स्कोर आहे 10. मस्त अशी बॉलिंग केली आहे दीपकनं. 1 ओव्हर 1 विकेट आणि 3 रन दिलेले आहे आपल्या संघासाठी. चांगलं योगदान दिलेलं आहे. आता बॉलिंग वरती आलेले आहे.
मनोज भाऊ नाव गणेश, बॉलिंग वर आहे गणेश, मस्त असा काय अंपायर डॉट बॉल. बघूया आता काय दुसरा चेंडू आपल्या टीमसाठी तनिष काय करतोय बघूया. यंग प्लेयर आहे खरंच, खूप धाडस आहे त्याच्याकडे. अरे मस्त असा उचललाय हवामध्ये चेंडू, बॉल खाली येत आहे मनोज आणि मस्त अशी एक विकेट. उत्कृष्ट असा कॅच घेतलेला आहे तनिष, आउट झालेला आहे. आता नेक्स्ट बॅट्समन राज. आता राज निघालेला आहे बॅटिंग वरती. चला बॅट्समन जरा स्पीडअप घ्या, लवकर सहकार्य करा, अगोदरच खूप उशीर झालेला आहे आपल्याला. बॅटिंग वर आलेला आहे राज. बघूया काय करतोय आपल्या टीम साठी. बॉलिंग वरती आहे गणेश, एक उत्कृष्ट असा गोलंदाज. बॅटिंग वर आलेला आहे राज. चला बॉलिंग वर राज, मस्त असा निर्धाव चेंडू. राज तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. बघूया मागे पुढे करून बॉलरला बचकावण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू. आता पुन्हा बॉलिंग वर गणेश, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सेम सेम लेंथ अँड लाईन. लास्ट बॉल. नाही एक पण नाही. लास्ट बॉल. मिडम ओव्हर जाते की काय आजच्या मॅच मधली बघूया. आणि मिडमचं नाव काढताच निर्धाव असा व्हाईट एक्स्ट्रा रन. तरी जय हनुमान स्पोर्ट गोवाडी, जय हनुमान स्पोर्ट चषक येथे रमेश भाऊ गोळे युवा उद्योजक यांचे